राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच शिर्डी शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। शिर्डी नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केलाय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित शेळके यांनी कोपरगाव विधानसभेतून महायुतीचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे हे भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांना नूतन मंत्रिमंडळात मोठे मंत्रिपद मिळावे अशी श्री साई चरणी प्रार्थना केली असल्याचे सांगितले। राज्याचे सक्षम अर्थमंत्री माननीय अजितदादांनी 6व्यांदी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सर्वात प्रथम माननीय दादांनी ज्या पद्धतीने राज्याला सांभाळलं आर्थिकदृष्ट्या ते सर्व राज्यांनी मान्य केलं, सर्व पक्षाच्या नेत्यांनी मान्य केलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने या राज्याला सक्षमपणे अर्थकारण दिलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे अनुदान हे सर्व पैसे जे त्याच्या खात्यात राज्यावर कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त बोजा न होता त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्या गोष्टीला मार्क सर्व नागरिकांनी राज्याच्या संपूर्ण मतदारांनी दिलेला आहे। माननीय अजितदादा म्हणून या संपूर्ण महायुतीला मोठा जनादेश मिळालेला आहे। त्यामुळे मी अजितदादांचं खूप अभिनंदन करतो व अजितदादांना विनंती करतो की आपण स्त्री सेवा संस्थांचे अनेक विषय आहेत, शिर्डी नगर पंचायत, शिर्डी नगर परिषदेचे विषय खूप विषय आहेत, हे सर्व मार्गी लावण्यासाठी शिर्डीकरांना मदत करावी व त्याचबरोबर या निमित्ताने मी अजून एक अजितदादांना विनंती करेल की कोपरगाव मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांना आपण मंत्री करावं, हे पण मी त्यांना विनंती करेल।